आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज हम आपके सामने ऐसी स्टोरी ला रहे हैं जो सुनकर हर एक के दिल दहलाया जाएगा और सुन हो जाएगा। आज भी हमारे इस महाराष्ट्र के मराठवाड़ा और विदर्भा में महिलाओं पर किस तरह लड़कियों होने के कारण अत्याचार हो रहा है, ये आपके सामने हम पेश कर रहे हैं। हिंगोली ज़िले के हिवरखेड़ा में रहने वाले तुकाराम निरगुड़े, इनके 5 बच्चे, जिसमें से आखिरी कन्या, तीसरी जो कन्या है मुक्ता इसी गांव के कुछ लोगों ने रिसोड तहसील के वाशिम ज़िले में रहने वाले रिसोड तहसील के सवड़ गांव के अनिल दत्तराव सोनो ने इस युवक से तुकाराम निरगुड़े की आखिरी कन्या यानी तीसरी कन्या मुक्ता का विवाह लगाने की बात कही और उसी के साथ 16/5/2010 में बड़े ही धूमधाम से शादी हिवरखेड़ा गाँव में ही हुई। लेकिन क्या हुआ ऐसा अचानक कि 10 साल के बाद मुक्ता को अपने मायके में आना पड़ा और अपने बाप की जान गंवानी पड़ी। इसकी वजह ये रही कि जो अनिल दत्तराव सोनो ने ये फैमिली है, ये फैमिली के पास वंश का चिराग होने के खातिर यहाँ पर लगातार मुक्ता को बार बार लड़कियाँ हो जाने से, पहली लड़की होने पर उससे नाराज़गी भी बताई गई, उसके बाद दूसरी लड़की हुई, दूसरी लड़की के टाइम पर उससे ज़्यादा उसके ऊपर अत्याचार किया गया, ऐसा उसका कहना है। उसी के साथ तीसरी लड़की हो जाने के बाद उसको अबॉर्शन करने की भी बात कही गई और उसे ज़ोर ज़बरदस्ती की जा रही थी। उसके बाद जो चौथी लड़की के समय उसे किस तरह से प्रताड़ित किया गया, उसे अबॉर्शन करने के लिए कहा गया, उसके बाद उसके चेकअप करने के लिए किस तरह उसको कोशिश की गई, इस सब को लेकर उन्हें जब उसने अपने अत्याचार के खिलाफ आवाज़ उठाई तो उसे मायके में लाकर छोड़ दिया गया। और मायके में लाकर छोड़ने के बाद उसके फैमिली को ये दबाव लाया गया कि 4 लड़कियों के लिए आप 4 लड़कियों के नाम पर 4 लाख रुपये, 1-1 लाख रुपये डालकर इस बच्चियों की शादी की व्यवस्था करें, उनकी पढ़ाई की व्यवस्था करें। अब ये गरीब फैमिली कहाँ से करेगी? ये सोच में तुकाराम निरगुड़े की मौत हुई और ये मौत हो जाने के बाद ये फैमिली और अधूरी हुई। लेकिन इस फैमिली पर किसी की दया नहीं आई। इस दौरान हमें कहानी मिली और जो स्टोरी हमें सुनने में आई उस पर हमारी महानगर की टीम वहाँ पर पहुँची और उन्होंने जो वहाँ का जो उनकी जानकारी लाई, वो जानकारी यहाँ तक पता चली है कि दरमियान अनिल दत्तराव सोनू ने 10 दिसंबर 2020 को एडवोकेट दीपक देशमुख, तहसील रिसोड, जिला वाशिम, इनके द्वारा मुक्ता अनिल सोनू को रजिस्टर नोटिस भेजी है। उसमें मुक्ता खुद होकर मायके जाते हुए आभूषण साथ में ले जाते हुए मुक्ता का रवैया पति के साथ सही नहीं होने की बात कही है। इस मामले को लेकर अब सीएम तक भी ये बात पहुंची है और सीएम से आदेश आया हुआ है कि गृह विभाग को महिला दक्षता कमेटी के पास हिंगोली ज़िले में इस पर उचित कार्रवाई की जाए। अब देखना है ये कार्रवाई कहां तक होती है। आइए हम आपके सामने उस फैमिली से मिलाकर आपसे बताते हैं कि उस तुकाराम निरगुड़े की इसमें किस तरह जान गई है और उस बच्ची के कारण आज उस बच्ची पे 4 लड़कियां होने के बाद उस पर किस तरह हादसे हो रहे हैं, ये आपके सामने हम दिखाते हैं। हमारा बताना मकसद ये है कि उस मुक्ता सोनू को एक तरह से इंसाफ मिले और इसके लिए लोग अपनी आवाज़ उठाए। आज हम हिंगोली ज़िले का सेनगांव हिवरखेड़ा जो गांव है, इस गांव में यहाँ के दासराव तुकाराम निरगुड़े इनके पास मिलने को आए हुए। मिलने की वजह हमारी ये है कि हमारे हिंदुस्तान और महाराष्ट्र में ये बताया जा रहा है कि बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ, लेकिन इस हिवरखेड़ा गांव के एक लड़की के साथ जो अन्याय नाइंसाफ़ी हुई है उसको लेकर आज हम इस गांव में आए हुए हैं। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट। माझं नाव राजू तुकाराम निरगुडे, राहणार हिवरखेडा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. ये मुक्ताबाईचं इथं लग्न झालं ते हो गावात. हो. कशा थाटामाटात कशा झालं? 2010 झालं होतं. 2010 मध्ये झालं. हां. त्यानं त्रास चालू केलाय. केव्हापासून? जवळपास 12 महिने झाले. 12 महिने. हा. आता लग्न होऊन 2010 ला झालेलं आहे हा. आणि 12 महिन्यापासून कशामुळे त्रास? मुलगा का होत नाही याच्यामुळे हे भानगड चालू आहे सर. अच्छा. आता मुक्ताबाईला किती मुलं आहेत? मुली 4 आहेत. 4 मुली आहेत. हां. मुलगा का होत नाही म्हणून त्यांनी छळ मांडले. अच्छा. हां. बाबाला इथं येऊन धमकी दिली. हां. बाबा वारले आमचे. जेव्हा लग्न झालं होतं म्हणजे कशाबद्दल म्हणजे काय लग्नामध्ये काही कमी काय म्हणजे कशा कमी काहीच नाही सर. यानं फक्त हे पोरगी का मुली का होतात याच्यामुळे यानं पैशाचं बडदन दिलं आहे आम्हाला. 10 लाख रुपये द्या, 20 लाख रुपये द्या. आम्ही कायसाठी देणार? मुली त्याच्या व्हाल्यात, आम्ही कशामुळे देणार? वडिलांचा जे मृत्यू झालं त्याचं कारण काय? कारण की यानं धमकी दिली नाही तर येऊन तुम्ही पैसे जर नाही दिले तर तुम्हाला कुठे बिन जीव मारण्याची धमकी दिलेली आहे यानं. हां. ते त्याच्यामुळं माझे वडील हाय खाऊन वारले. इथं हिवरखेडामध्ये जेव्हा लग्न झालं
त्यावेळेस इथले माजी सरपंच आपले इथले भगवानराव निरगुडे हे आमच्याबरोबर आहेत. ते त्यांचं काय म्हणणं आहे आणि गावात काय म्हणजे लग्न कशामुळे कसं झालं आणि त्या मुलीला आता हे त्रास देण्याचं कारण काय आहे आम्ही त्यांच्याकडून विचारून घेऊ. ते लग्नामध्ये होते आणि ते यामध्ये त्यांनी काय त्यांचा सहभाग आहे आणि आपल्या गावात कशी त्या मुलीचं म्हणजे त्या परिवाराचं कसं वागणं आहे ते आपण थोडं सविस्तर सांगा आम्हाला. मुलीचं जे लग्न झालं हे हिंदू संस्कृतीनुसार चांगल्या थाटामाटात लग्न केलं, परंतु काही दिवसाच्या नंतर तिला मुलीच होत गेल्या आणि मुली झाल्यामुळे यानं नंतर त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या त्रासामध्ये ते वडील वारले गेले. वडील वारल्यानंतर 2-3 वेळेस मी जाऊन आलो. तर त्यानं सांगितलं आम्ही मिटून घेतो, आम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ, आम्ही एक दिवस येऊ. असं करता करता त्यानं 4 महिने आलेच नाही. 4-5 महिन्यानंतर त्यानं वकिलातर्फे नोटीस दिली त्यानं कशाबद्दल की आम्हाला मुलगी पाहिजेत नाही, आम्हाला फार कधी पाहिजेत. पण आम्हाला कारण काहीच माहीत नव्हतं कशामुळे सांगायला लागलेत. मग नंतर मुलींनी सांगितलं की वागवायचं नाही म्हणतात, मला तकलीफच द्यायला लागलेत, माहीत नाही तर मग वडिलाच्या वेळेस पैशाची मागणी करत होते. आता तुम्ही सरपंच या नात्याने किंवा इथले कुटुंब प्रमुख म्हणून अशा गावातली मोठी व्यक्ती आहेत आपण आणि सिनियर म्हणजे की प्रौढ ही आहेत. याबद्दल आपण जसं म्हणलं की आता की तुम्ही 2-3 वेळा जाऊन त्यांना सांगितली, विनंती केली की भाई आम्ही मुली पाठवण्यास तयार आहे. मग त्यांनी कोर्टानं अशी नोटीस कशी काय पाठवली की ते आम्हालाच माहीत नाही. तिथला एक माणूस मध्यस्थी असताना त्या माणसाला सुद्धा घेऊन या म्हणलं आम्ही. तर याने त्या माणसाला आणायचं तर तो माणूस म्हणे आम्ही त्याला असे सांगू लागले आम्हाला जायचं पण फार कधीसाठी जायचं, आम्हाला तलाकनामा पाहिजेत. तो माणूस म्हणे तलाकनाम्यासाठी आम्ही येत नाही. त्याच्यानंतर यानं कोर्टानं नोटीस पाठवून दिली. एकंदरच पाहिलं तर इथं हे सांगता येईल की जेव्हा एक मुलीकडून जाण्यासाठी लोक तयार आहेत, मुलीचे लोक जास्ती करून त्यांना नेण्यास तयार आहे. आता आमच्याबरोबर आहेत इथं जे यांनी सोयरीक जोडली होती या लग्नाची, जरा आपण आम्हाला सविस्तर सांगा की बाई सोयरीक जेव्हा आपण जोडविली तेव्हा काय प्रकरण असं होतं की बाई आता हे तेव्हा तर चांगलं म्हणजे सर्व काय भिनलं की त्या मुलीला सोडण्यासाठी आता हे लोक मी राधेश्याम गणपती इरतकर, राहणार हिवरखेडा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. मी एकच नाही, आम्ही 4 जण सोयरीक जोडायला होतो. 4 जण सोयरीक जोडायला, पण त्याच्यानंतर मग यायचं काय चाललं नाही असं शेवट लोक थोडं कोणी पुरत असते मदतीला. हां, सोयरीक जोडायला मी होतो. हिंदू संस्कृतीमध्ये घटस्फोट देता येते का आता सांगा. नाही देत आहे. काय करता येईल मग आता? नाही, असंच आम्ही प्रयत्न केले बा आपण एक जागेवर बसू, हे मिटवून घेऊ. पण ते म्हणत हो बा येतो आम्ही, तिथंच येऊ मिटवू, तिथंच येतो आम्ही मिटवू. पण ते काय आलीच नाहीत पुन्हा. कोर्टात केस टाकण्याचं कारण म्हणजे त्याचं कारण काय आता तुमच्याकडून तर तुम्ही चाललेत बोलायला, हो ना, मुलीकडून तर तुम्ही चाललेत ना बोलायला हो की बाई आम्ही घेऊन येतो तुमच्या. हो, आम्ही स्वतः म्हणलं ना. ते म्हणत बा आम्ही तुमच्या इथं येऊ, याची मिटिंग घेऊ, काय काय नाही आपण विचारपूस करू आणि आपण मिटवून घेऊ. इथरोक बोलले नाहीच्या बाद पुढं मग त्या आहे काय नोटीस पाठवली, आली तर आज पण आलेत ना. तुमची मुलगी किंवा तुमच्या गावाची मुलगी म्हणजे गावाची कोणाही सदस्याची मुलगी असते, ती पूर्ण गावाची मुलगी असते. हो ना. या अनुषंगाने तुमचा काय प्रयत्न असणार आहे आणि त्या परिवाराला काय मदत आहे? नाही अशी वादिवाद व्हायलाच ना पाहिजेत. लेखबाळ प्रत्येकायलाची कोणावर आहे हा प्रसंग नको. मग आता म्हणजे काय चर्चा काही करणार आहे का तुम्ही तिकडे जाऊन काय बोलणार त्यांना? आता हे 4 जर आले चर्चेला मी केव्हा यायला तयार आहे बाबा तिकडं. पण सोबतीत लागतीलच ना मला, बा का असं केलं, काऊन केलं, तुम्ही कशाबद्दल नोटीस पाठवली, आपण विचारायला काही हरकत नाही, त्याला विचारू शकतो. माझं नाव मुक्ता अनिल सोनूने. पोरगी होसो. मला कुठं दिलं? मला सवड. म्हणजे कोणत्या तालुका काय तिला? तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. वाशिम. हो. हां, तुमचं केव्हा झालं लग्न तिथं? माझ्या लग्नाला आता 10 वर्ष झाली. म्हणजे 2010 तुमचं लग्न झालं? हो. म्हणजे काय म्हणजे सुरुवाती काय म्हणजे ते सासऱ्याचे तुमच्या इतकं म्हणजे आता इतकं म्हणजे शेवटच्या टोकाला आलं हे प्रकरण. सुरुवातीत काय म्हणजे तुमचं अगोदरचं चाललं होतं भांडणं का? लहान मोठ्या कारणामुळं माझ्या संग भांडणं करत होते ते. हां, शेतात का नाही गेली, कामं घरचे काऊन नाही केले असे मला म्हणायचे. ते कामं केले तरी ते केले नाही म्हणायचे, झोपून राहिली असे म्हणत जात. मला प्रकरण इतकं वाढलं कशामुळं? लहान मोठे कामं नाही केले म्हणून प्रकरण ते भांडणं करत जात माझ्या संग. पुन्हा मुलगा काय होत नाही म्हणून भांडणं करायचे. पहिली पोरगी झाली आणि दुसरी पहिल्या पोरीच्या वेळेसच त्यानं पोरगी काऊन झाली म्हणून ते नाराज झाले. हां, नंदई, सासू सासरे सर्व नाराज झाले. हो. मग परत दुसरी मुलगी झाली मला. हां, तर मग दुसरी पोरगी झाल्यामुळं ते म्हणायची की दुसरी बी तुला पोरगीच झाली, अशी पोरी कसं काय व्हायला तुला असे म्हणायचे. मग त्याच्यापेक्षा जास्त शेअर करायचे मला ते. हां, मग तिसऱ्या मुलीच्या वक्ती अशोक राऊत म्हणाले की आपण हिला गर्भ पाडायसाठी शिंदखेड राजाला नेऊ. अशोक राऊत कोण आहे ती? नंदई. तुमची नंदई? हो. अच्छा. हां, आपल्या ओळखीचा डॉक्टर आहे म्हणे शिंदखेड राजाला. काय नाव ते डॉक्टरचं? त्यालाच माहिती आहे अशोक राऊतलं.
अच्छा, त्यानंच नेलं होतं. नेलं का तुम्हाला? हो मग काय म्हणजे तिथं मेडिकल रिपोर्ट काय झाली काय काय? हो रक्ती तपासली मपली माझ्या नवऱ्याची. अच्छा हां पुन्हा धातू तपासले. अच्छा. पुन्हा ती पोटाला काय मशीन लावली होती ती कोणती, तर ती मशीन लावून चेक केलं होतं. अच्छा. हां आता चौथी तुम्हाला मुली झाली. हो. मग याच्यावर तुमचं म्हणजे त्यांचं काय असं म्हणजे काही प्रतिक्रिया? तिसऱ्या मुलीच्या वेळेस बी नेलं होतं त्यानं आणि या मुलीच्या वेळेस बी नेलं होतं त्यानं. तर या मुलीच्या वेळेस अशोक राऊतनं मला ते दवाखाना बंद आहे म्हणून त्याला असं त्याला कुठून कळालं, तर मी ते ऐकलं. तर त्यानं मला गर्भ पाडायच्या गोळ्या आणून दिल्या होत्या. त्याला धमकी दिली ना की मला जर तुम्ही गोळ्या देसाल गर्भ पाडायच्या तर मी गोळ्या त्या खाणार नाही. मी जर तुम्ही गोळ्या दिल्या मला तर बाळाला हे होईल म्हणून मग मी त्या गोळ्या खाल्ल्या नाही, फेकून दिल्या. मी कोर्टात हे देईल म्हणलं त्याला. हां पोलीस स्टेशनला रिपोर्ट देईल म्हणून असं सांगितलं त्याला. मग त्यानं मला काय दवाखान्यात डबल नेलं नाही गोळ्या गिळ्या द्यायला. मग त्यांनी मग इकडं आणून घातलं मला डिलेवरीला तुमच्या म्हणजे वडिलाच्या घरी? हां. आणि वडिलाच्या घरी आल्यानंतर तुम्हाला त्यांनी मग काही कोणी तुमचा नवरा आला का काय आलं का? माझ्या नवऱ्यानं आणून घातलं होतं मला. अच्छा. हां. मग त्याच्यानंतर आलेच नाहीत? नाही. तर मला म्हणत की तुला बाळातपणाला नेऊन घालतो म्हणत, तुला आराम पाहिजेत असं सांगितलं म्हणत डॉक्टरनं. आणि मग त्याने इकडं आणून घातलं. मग डबल त्याने मला नेलंच नाही. मग मै भाऊ मै वहिनी 2-4 खेप गेले ते आमच्या घरी की पोरील कवा घेऊन चालले तुम्ही अच्छा. अशी म्हणायसाठी. तर ते म्हणले आम्ही आलो की आम्ही घेऊन जाणार आहे म्हणत पोरीला. आतापर्यंत पोरगी झाली आहे तर तिला कोणी पाहायला पण नाही आलं. अच्छा. हां. आणि मग मी फोन लावत होते माझ्या नवऱ्याला तर फोन बंद करून ठेवायचे, ते कोणीच उचलायचे नाही. आता तुम्हाला मुली किती आहेत पूर्ण? 4. 4 मुली. आता 3 मुली जेव्हा म्हणजे तुम्हाला आता हे कुठे पहिली बायको डोणगावची होती, मेहकरची होती, सारिका माधव काळे. हां डोणगावची. अच्छा. हां. आणि दुसरी डोणगावची होती. अच्छा. तिच्या आता तुम्ही तिसरी तुम्ही समजा हो तिसरी आहेत. मी तिसरी. बरं तुम्हाला 2 लग्न झाले म्हणून केव्हा कळालं तुम्हाला? मला पहिली पोरगी झाल्यावर मग तेव्हा तुम्हाला हो कळालं? तेवढं कळालं नाही की दुसरी लग्न 2 झालेली आहेत पहिली म्हणून. अच्छा. हां. बरं त्यांना सोडण्याचं कारण काय सांगितलं त्यांनी त्याच्यात तुम्हाला? मला जेव्हा कळालं तेव्हा की बाई यांना कशा त्रास देत होते, कामं करत नाही तर असं नाही करत तसं नाही असे म्हणून त्याने सोडून दिली. बरं आता आम्हाला इथं एक म्हणजे असं कळालं की बाई तुमच्या लग्नासाठी तुमच्या वडिलांनी 2 एकर शेती विकली. हो आणि लग्न इथं गावात थाटात केलं आणि त्यांचे जे म्हणजे हो, त्यांची 2 जी एकर मागणी होती हो ते कशी काय म्हणजे कोणते म्हणजे 2 एकर शेती विकली. माझ्या लग्न केले त्या माझ्या पप्पानं. आणि काय म्हणतात 3 लाख रुपये हुंडा दिला त्याला. दागदागिने माझ्या अंगावर घातले होते माझ्या बापानं. त्यानं मग ते काढून घेतले माझ्या अंगावरले इकडं आणून घालताना. आता हे चौथी मुलीच्या हो डिलिव्हरीच्या पिरियड? हां हो. मला म्हणत ना ते की म्हणत आता जर तुला यायचं असेल तर 4 पोरीच्या नावानं 4 लाख रुपये रक्कम घेऊन ये, म्हणजे तरच तुला नांदवू आम्ही, नाहीतर जीवान मारून टाकू. अच्छा. हां असे धमकी द्यायचे. मग मै बाबा आताच वारले. मग आम्ही मै आई रोज मजूर करते, मै भाऊ शेळ्या वळतात, एक भाऊ ऑटो चालवते. मग मी 4 लाख रुपये कुठून देऊ त्याला? आमच्या माध्यमातून जे तुम्ही आज बोलायलेत हां की असं तुमच्यावर पूर्ण झालेलं आहे. आता तुमचे इथले माजी सरपंच यांनी सांगितलं की बाई तुमच्या वडिलांनी पूर्ण थाटात लग्न केलेलं होतं. तुमचे जे सोयरी जोडले ते लोक म्हणतात की आम्ही 2-3 वेळेस तुमच्या सासरवाडी जाऊन आलेत हो आणि त्यांना सांगितलं की बाई तुम्ही मुलीला आम्ही तुम्हाला सोडून आणतो. आता त्याने कोर्टाने तुम्हाला नोटीस पाठवली की तुम्ही येत नाहीत म्हणून. तर म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की म्हणजे इथली मंडळी तुमची चालली त्यांच्या घरावर. हो तर तुम्ही याच्यात काय म्हणणार की तुम्ही जाण्यासाठी तयार आहेत का? हो मी जायला तयार आहे. त्याने नोटीस पाठवली. पोरी शाळेच्या निमित्तानं ते घेऊन गेले. त्याला असं प्रकरण करायचं होतं म्हणून. केव्हा घेऊन गेले ते आता घेऊन गेले शाळा उघडल्या म्हणून. अच्छा. इतक्या दिवस माझ्याजवळ होत्या त्या. वडील बिमार असल्यामुळं मी काय सांगितलं नाही की मारून धमकी देऊन असे मारून टाकतील म्हणून. मी सांगितलं नाही इकडं. मला वाटत आहे मग बाबा टिकले पाहिजे 2 दिवस म्हणून मी त्याला काहीच सांगत नव्हती. मी तर सैन करत आहे पण त्याला सांगत नव्हती. त्याने मला 2-4 खेप मारलं देरानं हे केलं. माझं नाव रामदास दशरथ निरगुडे, राहणारे हिवरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली. तर ही माझी चुलत बहीण आहे. चुलत बहिणीचं 10-12 वर्ष झाले लग्न झालं. लग्न झाल्याच्यानंतर तिला 4 मुली झाल्या. मुली झाल्याच्यानंतर ते मुलगा होत नाही म्हणून त्यानं दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेऊन त्यानं तपासणी करून तिला गर्भपात करण्याच्या गोळ्यासुद्धा दिल्या. पण त्या गोळ्या फेकून दिल्यामुळं ती मुलगी सुदैवानं वाचली. आणि मुलीच्या बापाला म्हणत 4 लाख रुपये घेऊन ये नाही तर तुला टाकून देतो असे वारंवार म्हणायचे. ते धास्तीनं आमचे काका वारले. वारल्याच्यानंतर समज
आम्ही 2-3 वेळेस अगोदर त्याच्या घरी गेलो होतो, पण गेलो असता पण ते बोलायला तयार नाही. तर आपण गेलो की ते बाहेर जायचे निघून. हां, पुऱ्याला पहिले बी 2 बायका झालेल्या आहेत. अच्छा. हां, 2 बायका झालीच्या समज देराला पण झालेल्या आहेत. बरं, हे तुम्हाला 2-3 बायका झाल्या म्हणून तुम्हाला केव्हा कळालं? आम्हाला नंतर कळालं, पहिली मुलगी झाल्याच्या नंतर कळालं, त्याच्या अगोदर नाही कळालं. त्याच्या अगोदर कळालं असतं तर आम्ही देतच नव्हतो ना. अच्छा. हां, देण्याचा काही संबंध नव्हता. पण हे मंदातरी लोकायला असेल माहीत, पण आम्हाला माहीत नव्हतं, त्यांनी कळूसुद्धा दिलं नाही. अच्छा. हां, मंदातरी होते समाजे राधेश्याम गणपती इरतकरचे दुसरे असतील कोणी, तर त्याने आम्हाला कळूसुद्धा दिलं नाही. आम्हाला माहीतच नाही. आणि माहीत जर असतं तर आम्ही देतच नव्हतो ना. त्याच्या घरी 2 ट्रॅक्टर आहेत, एक जीप आहे, मोठा बंगला आहे त्याच्याकडे, 40 एकर जमीन आहे. त्याचं समज आपलं हे येतं हल्लर गिल्लर सर्व यंत्रणा आहे त्याच्याकडं. अच्छा. आणि परत म्हणालेत पैसे घेऊन या एकूण जर नाही पैसे आणले तर. आणि मुलगी पाठवायचं जर इच्छा म्हणलं तर ते पोरीला मारण्याची धमकी दिली त्याने, तिकडे जीव मारून टाकू असं त्याचं वारंवार चालू आहे. बरं, आता हे जे पूर्ण प्रकरण व्हायले, आता याच्यात तुम्हाला त्यांनी कोर्टाने नोटीस पाठवली हां, की तुमची बहीण जे तिथं नांदायला येत नाही, आम्ही तिला नांदण्यासाठी घेण्याचा तयार आहोत. मग या आता जे नोटीस आल्यानंतर आता तुम्ही म्हणतात की बाई तुमच्या गावच्या मंडळीने जाऊन त्यांना जी मनोमिटावासाठी केलं, तर मग या नोटीस आल्यानंतर आता तुम्हाला काय कळालं त्यांचं? नोटीस त्याने पाठवली, त्याने आरोप पहिल्या बिन लोकांवर घातले. ते पहिल्या लोकांनी सांगितलं त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं. पहिल्या लोकांवर कोणावर अर्धा किलो सोन्याचा आरोप घाल, कोणावर 2 तोळे सोन्याचा घाल, असा त्यांनी प्रत्येकावर आरोप घातलेले आहेत. प्रत्येकाच्या आपल्या पुरावे आहेत त्याचे. हां, तर ते घातले की ते लोक भियायचे, भिले की त्या हापकीनंच ते आमचा चुलता वारलाच. आता म्हणजे म्हणणं असं आहे की त्या 4 मुलीच्या नावावर 4 लाख रुपये द्या म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे समजा की आता तुमचे जे काका आहे ते त्या धसकीमध्ये वारले. मग आता सध्या म्हणजे आता तुमचे गावची मंडळी आणि हे समजा की तिथं गेलं तर त्यांना काय म्हणणार ते? आता त्याने ती कोर्टाने पाठवलं की ती मुलगीच येत नाही तुमची. मुलगी जायला तयार आहे, पण ते जीव मारण्याची धमकी दिल्यावर मुलगी कशी जाणार साहेब? बरं, आता त्यांचे 3 जे मुली आहेत, आता मुक्ताताईनं सांगितलं की त्यांचे ज्या 3 मुली आहेत त्यांनी ते शिक्षणात सुरू होईल म्हणून त्यांनी घेऊन गेलेत. मग याचं काय त्यांचं कारण आहे की त्यांनी मुली घेऊन घेतली? मुली घेऊन गेले, एक मुलगी इथं ठेवली त्यानं. अच्छा. हां, शाळेसाठी म्हणून नेली त्यानं आणि परत इकडे पाठवल्या नाही. बरं, दिलं कुठं होतं तुम्ही? कोणाच्या घरी दिलं तुमच्या बहिणीला? हे आपलं दत्तराव सोनुने. कुठले ते सवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. अच्छा. ते सासरे आहेत तिचे. आणि नवऱ्याचं नाव तिच्या अनिल दत्तराव सोनुने. अच्छा. आता म्हणजे तुमचे सोनुनीचं वय किती असेल? ते सोनुनीचं नाव सोनुनी 60 वर्ष असेल. मग ते 60 वर्ष नाही ना, जे तुमचे जे यांचे ससुर आहेत त्यांचं 60-65 वर्ष जे आहेत, तुम्ही त्यांना भेटले का? त्यांना भेटून सांगितलं का याच्याबद्दल? त्याला आम्ही भेटलो, त्याला विनंती केली, त्याच्या घरी 4 वेळेस गेलो आम्ही, पण ते ऐकायला तयार नाही. तर ते म्हणत आम्ही तुमच्या इथे येतो, आमच्या इथे आले नाही ते परत, आणि आम्हाला तिकडे येऊ दिलं नाही ते. नंतर पहिल्यांदा आम्ही गेलो 1-2 वेळेस, गेल्याच्या नंतर डबल इकडे येतो म्हणत इकडे आले नाही, काहीच नाही. डबल त्यानं नेण्याचा त्याचा विषय बनवता, आणि ते उलट धमक्या द्यायचे की बाबा मुलगी जर इकडे जीव मारून टाकली तर आमच्याकडे पैसा आहे एवढा, आम्ही 10 लाख रुपये देऊन ते दाबू शकतो त्याच्या. बरं, तुम्ही आत्ता जे आरोप केलेला आहे की मुलीला घेऊन त्यांनी जे गर्भपात करण्यासाठी जे प्रयत्न केलेला आहे की बाई मुलगा होईल म्हणून, की त्याची जे चाचणी केलेली आहे, त्याच्यानंतर त्याला मुलगी झाली म्हणून मुलगी होईल तर त्याचं अबॉर्शन करायचं, हे तुम्ही म्हणजे त्यांच्याकडून झालं का? त्यांना जबरदस्ती तुमच्या मुलीला नेऊन कोणत्या दवाखान्यात असं नेलं? जबरदस्ती मुलीला नेऊन त्यानं त्या दवाखान्यात नेलं. कोणाच्या दवाखान्यात? दवाखान्यात सिंदखेड राजाला 2 मजली बिल्डिंग आहे ती. 2 मजली त्या दवाखान्याला बोर्डसुद्धा नाही. ते म्हणजे गुपित मेडिकल आणून ते गुपित काम करतात. अवैध चालू आहे त्याचा. कुठले अवैध डॉक्टर सिंदखेड राजा. हां, माहीत नाही सर, मी जिल्हा सांगतो तुम्हाला कोणता आहे ते, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे. हां, नाही, नगर परिषद सिंदखेड राजा, जिजाऊ पुतळा व प्रवेशद्वार याच्यावर सर, याचा पत्ता नाही. हे काय या बिल्डिंग येतेच आहे का? हे जवळच आहे, त्याच्यापासून बस स्टँडच्या जवळ प्रकरण झालं आहे. तुम्ही सांगाले की अबॉर्शनसाठी त्याने जे मेडिकल जे रिपोर्ट केली सर्व केली, याबद्दल आता तुम्ही आता राऊतला माहीत आहे सर. राऊत कोण? अशोक राऊत म्हणून आहे, त्यानं हे प्रकरण सर्व केलं, त्यानंच नेलं दवाखान्यामध्ये. हे अशोक राऊत मुलीचा नंद आहे, त्यानं 1-2 वेळेस मुलीला मारलं बिन सर. नंदयान मारलं 1-2 वेळेस त्यानं. गर्भपात का करू देत ना म्हणून 1-2 वेळेस येऊन मारलं त्यानं. ज्यावेळेस त्यानं हे केलं समज
वेळेस गर्भपात तर केलाच, ते करायचा प्रयत्न होता त्याचा, पण ते ना प्रत्येक वेळेस असे वांदे झाले. पहिली मुलगी सोडून दिली की जमीन ट्रान्सफर करायची आपल्या याच्या नावानं, म्हणजे आपलं जवायाच्या नावानं, कोणा मेवण्याच्या नावानं, मामाच्या बरेच वेळेस ट्रान्सफर करायचे. तुमच्या वस्तू काय करणं होतं आहे, आमच्याजवळ काही राहिलं नाही. आता परत ही भानगड झाली तरी ते जमीन दुसऱ्याच्या नावानं करून दिली त्यांनी. कशाबद्दल? म्हणजे हे केसेस केली मुलगी, काय हे मागल म्हणून, हिस्सा मागल म्हणून. अच्छा. हां, असं त्याचं प्रकरण आहे. ताई यांची आई आमच्याबरोबर आहेत. त्यांनी लहानपणापासून ज्या मुलीला आपल्या सांभाळलेलं आहे, आज हे जे दुःखाचं डोंगर चढलेलं आहे, त्यांचे आज घरचा माणूस त्यांच्या घरी नाही, ते वारलेलं आहे. 2 मुलं हे काम करत आहेत. अशा अवस्थेत आता ती मुलगी आपल्या घरी, तर त्या जळ अंतकरणाने आम्ही त्या आईना हे विचारतो की आई तुम्ही रडत आहात, आम्हालाही त्याचं हे होतं आहे, भान होतं आहे, परंतु आम्हाला असं सांगायचं आहे की बाई तुमच्या मुलीलाही न्याय भेटलं पाहिजे. त्यामुळं थोडं तुमचे आसरू आवरून तुम्ही आमच्याकडे थोडं आम्हाला माहिती द्या की काय आहे का समजून. बोल आवडीला घरी खेळ चालू केला त्यानं. पोरील डिलिव्हरीला आणले तेव्हापासून त्यानं खेळ सुरू केला. आमच्या म्हातारा त्यानंच वारले, तर त्यानं येऊन धूमधाम केली. ती आली ते तर समजा घरानं मग माणसं दारात उभे राहिले. सासू बोलू लागली, नंदाई देर ते सोनून्या रिसोर्टचा सोनून्या बोलू लागला का तुला मुक्ता बोलायचं काम हे काय आहे. त्यानं कासाठी माझ्या पोरीला त्यानं दाब दिला माझ्या सोनून्यानं रिसोर्टच्या त्या यानं बबन सोनून यानं माझ्या पोरीवर दाब टाकला. तू कशासाठी मला बोलती म्हणून, सोयरिका कोणी करत नसते का असा म्हणू लागला. ते म्हणे येऊन इथं मला उठे बसे मथारा घाय भरू लागला. बाहेरच्या बाया म्हणू लागल्या, शेजारी पाजारी बाया म्हणू लागल्या, म्हणे मथारा घाय भरेल म्हणे. बाई तुम्ही जरा दमान बोला. मी काही बोलले नाही त्या बाईला. ती बाई पण स्वतः सासू तिची अशी बोलू लागली बाल लगे. मला मी नुसती घाय भरूनच हे झाले. मथारा म्हणे मला पाणी आण म्हणे. मथाऱ्याला मी पाणी नेऊन दिलं. मथारा इतका हे झाला, मथारा मान टाकली. बहीण म्हणला आणि माझ्या भावाला बोलू नका, भाऊ मामा घाय भरायला म्हणे. बहीण मी मोठमोठ्यानं लढू लागली दारी आणि मी घरात लढू लागली. मग पुतण्या होता, मग मोठं पोरगं होतं. माय तू काही लढू नको, काय भरू नको असे म्हणू लागले ते मला. देरानं तिच्या नवऱ्यानं यानं डाब टाकलं. पुन्हा फोनात त्यानं आमचं हे करून नेलं बाबा सोनून याचा रिसोर्टचा त्याचा भावकी, त्यानं बी माझ्या पोरी दाब टाकलेला आहे. त्यानं हे करा तुम्ही. आज मग कसं मी कठायले मग मला ठाव मथारा मेला तेव्हापासून मी अर्धा अंग राहिलं ना माझ्या पोरीचं बिन मग बी. तुम्ही माझ्या किद्दा म्हणलं त्याला घेऊन जा. ते म्हणलं बैठक इथंच बसवायची का म्हणून बैठक बसवायची त्याला. मग पोरगी का नांदायला तयार नाही का मग लेकरू गेलं काय करता काय झालं तर मी घराला द्यायच्या धडका घेईल जाऊन. आज पण तुम्ही एवढी माझी विनंती आहे. ही मुलगी जी आहे तर ही तुकाराम निरगुडेंची मुलगी आहेत. निरगुडेंच्या 3 मुली आहेत. तर तिसरी जी मोठी जी मुलगी आहे तर ही आमच्या गावात दिलेली आहे, हत्या येथे. हां, तर त्यांचं नाव अश्विनी आहे, अश्विनी पादरे, तुकाराम पादरे. हे आमच्या शेतात जे काम करतात जोडपं, जे सालाना आहेत त्यांच्याकडं ते आता आमच्या शेतात राहतात आणि तिथेच त्यांचा उदरनिर्वाह वगैरे चालतो. गरीब परिस्थिती आहे त्याचे असल्यामुळे आम्ही यांच्या घरी येणं जाणं वगैरे असतं. आता यांची अशी परिस्थिती आहे की आता तुम्ही साहेब बघितले यांचं घर, याने शेळ्या वगैरे आहेत तर त्याच्या लोकांच्या शेळ्या वगैरे वळतात ते. आता यायचं जे मॅटर आहे तर यायला 10 वर्ष यायच्या 10-11 वर्ष यायच्या लग्नाला झाले. आता परिस्थिती अशी आहे की यायचं लग्न झाल्याच्या नंतर 1-2 पोरी झाल्यावर यायला कळालं की त्याच्या घरात 2-2, 3-3 लग्न झालेले आहेत. हिचा नवरा जे अनिल जो सोनूने आहे तर याचे 3 लग्न झालेले आहेत. या अगोदरचे 2 लग्न झाले आणि ही पोरीचे 3रं लग्न आहे. आता हे सगळं काही ग्रामपंचायतचे जे काही यादी आहे आत्ताची 2021ची जी ग्रामपंचायत आहे या पोरीने दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्या भाऊ जे आहेत राजू यांनी दाखवल्याप्रमाणे जे आहे तर त्या यादीमध्ये त्या अगोदरच्या बायकांचे नावं आहेत. याचा जो देर आहे सतीश याचेही 2 लग्न झालेले आहेत. याच्याही पहिल्या बायकोचं जे काही 498 पोलीस केस वगैरे जे झालेली आहे ते सेलू येथे ते टाकळीची पोरगी आहे ती, तर तिचं ते FIR वगैरे झालेलं आहे. ते पण FIR त्याच्या भावानं वगैरे आणलेलं आहे. दासू वगैरे जे आहेत ते त्यांनी अगोदर त्या भावाकडे जाऊन तिथून FIR सगळे काही कागद आणलेले आहेत. त्याचेही राशन दुकानाचे जे असतं आपलं ऑनलाईन त्या यादीमध्ये त्या पोरीचं सुद्धा आजही नाव आहे.
तिचा सासरा जे आहेत आता ते आपल्याकडे ते म्हणतात त्याच्या म्हणण्यानुसार सबूत की नाही आहे आपल्याकडं, पुरावा नाही. त्याच्या सासऱ्याचे सुद्धा 2 लग्न झालेले आहेत. अच्छा. हां, ते पण नावानिशी त्यांनी ते काय त्याच्या अर्जात काय ते उल्लेख केलेला आहे. आता यायचं कसं आहे, माझे वडील वगैरे हे सगळे काही मिळून त्यांच्या माहेरी गेले होते सवडला. अच्छा. आता सवडला गेल्याच्या नंतर यानं विनंती केली व पोरीला वागवा. पोरीला वागवा म्हणून यांनी काय केलं, विनंत्या केल्या. यानं हो हो म्हटलं, परंतु मग परत काय याच्यानंतर याला 3 मुली झाल्यात. 3री मुलगी झाली, 4थी मुलगी झाली. यानं काय ते चेक करण्यासाठी तिकडं सिंदखेड राजाला वगैरे घेऊन गेले. 3ऱ्या मुलीच्या वेळेस घेऊन गेले, 4थ्या मुलीच्या वेळेससुद्धा घेऊन गेले. आता प्रकरण असं झालं, त्यानं ते गोळ्या बिळ्या देऊन आता हे जे काय सांगितलं त्या अगोदर आपल्याला मुलीनं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आता असं झालं की 4थ्या मुलीची जवळपास 10-11 महिन्याची मुलगी आहे. बाळातपणासाठी आली तेव्हापासून तिला काही घेऊन गेलेले नाहीत. हिच्यासोबतच्या ज्या पोरी होत्या अगोदरच्या 3, शाळेचं कारण दाखवून ते घेऊन गेले, पण अजून काही आणलेलं नाही. हे काय बाकीचे तिचं जे दशरथ नावाचे जे भाऊ आहे ते दोघं त्याचे ते वहिनी वगैरे आहे, तिची आई आहे, हे आई वगैरे सर्व तिच्या पाया पडायसाठी गेले किंवा आमच्या पोरीला वागवा. साहेब, 4 मुली असताना कोण बाकीचे डिवोर्ससाठी किंवा सोडचिठ्ठीसाठी मागणी करेल, बरोबर आहे. आता 4 वेळेस यांनी 10 वेळेस तिथे कमीत कमी त्यांच्या हातपाया पडले आणि ते काय ऐकायला तयार नाही. त्याने परस्पर नोटीसही पाठवल्या. वाशिमच्या कोर्टात आम्हाला सोडचिठ्ठी पाहिजे म्हणून गुन्हाही दाखल केला. कालच मी आणि माझ्यासोबतचे जे आहेत तिचे भाऊ आणि यांची आम्ही गाडीत घेऊन या तारखेवर 24 तारखेवर गेलो होतो. तिथं काय म्हणजे काय निर्णय निघाला नाही. आता त्याने पुढची तारीख दिलेली आहे. त्या पुढच्या तारखेत आता काय होईल ते होईल. तिचा देरा आलेला होता फक्त, सतीश नावाचा जो आहे, सतीश सोनूने फक्त आला होता. तिचा नवरा काय आलेला दिसला नाही. मागच्या मीटिंगमध्ये आलेत, या इथे हिवरखेड्यात आले होते. हिवरखेड्यात आल्याच्या नंतर त्यानं सांगितलं की आता हिला सगळ्या 4च पोरी होतात. त्या अशोक राऊत, तिचा नंद हे वाटतं अशोक राऊत, तर त्यानं एकच आठ ठेवली. हिला जर आमच्या म्हणण्यानुसार वागायचं असेल, आता म्हणणं म्हणजे याचं काय साहेब, पोरगं होईपर्यंत हिला ऑपरेशन करायचं नाही. कुटुंबाचं जे ऑपरेशन आहे ते हिला करायचं नाही. पोरगं होईपर्यंत हिला कुटुंबाचं ऑपरेशन करता येणार नाही आणि हिला आमच्या म्हणण्यानुसार ऐकावं लागलं. आता म्हणणं म्हणजे कोणतं असणार, आम्ही नेईल तिथं जाणार, चेक करणार, या बाकीच्या गोष्टीसाठी मुलगी असेल तर पाडायची, पोरगा असेल तर ठेवायचं, अशा गोष्टीसाठी तिला ऐकावं लागेल. आता 4 पोरी झाल्या तर त्याला झालं अंगलट. हे मग त्याचं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, हिला जर घेऊन जायचं असेल प्रत्येक पोरीच्या नावाने 1-1 लाख रुपये तुम्हाला टाकावं लागतील. आता या ह्यानं 2 एकर शेती विकून हे केलेलं साहेब, लग्न केलं आहे. कसं शक्य आहे ते 4 लाख रुपये देणं त्याच्याकडून? याची खायची आहे बा आज ऐपत नाही, बरोबर. आणि 4 लाख रुपये कुठल्या याच्यावर देता ते? ही बाई रोज मजुरी करते लोकांची. तो दुसरा माणूस शेळ्या वळतो, हिचा मोठा भाऊ, आणि एक भाऊ ऑटो चालवतो. मग कसं शक्य आहे ते 4 लाख रुपये? अगोदर हे लग्नात हुंडा दिला, त्याच्यानंतर तिच्या अंगावर दागदागिने घातले. एकतर त्याच्या त्या नोटिसीमध्ये म्हणणं आहे की आमचं लग्नच आम्ही मुळात तिथं केलेलं आहे. आता सगळा गाव सांगेल, सरपंच सांगतील, बाकीचे प्रतिष्ठित लोक सांगतात. आम्ही लग्नाला होतो तिथं, आम्ही सांगतो की आम्ही लग्नाला हिवरखेडा इथं लग्न झालं. अच्छा. सगळी शेती 4-4.5 एकरपैकी 2 एकर शेती विकून याचं लग्न केलं. शेवटचं लग्न होतं, मुलगा चांगला भेटला, या खुशीमध्ये मायबापानं लग्न लावलं. आता लग्न लावलं त्याला काय माहिती, हे मोठे आहेत तेवढे खोटे असतात म्हणून. 40 एकर शेती आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, त्याच्या 7-12 वगैरे होल्डिंग वगैरे सगळ्या याच्याकडे पुराव्यानिशी आहेत. पूर्णपणे ते कुठले आहेत ते असे म्हणजे चवडचे आहेत, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथलचे ते आहेत. आणि त्यांनी हा सगळा काय प्रकार जो आहे तर जाणीवपूर्वक ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. कारण यांचे हे नेहमीच्या प्रवृत्तीचे सराईत असल्यासारखे आहेत साहेब. कारण अगोदर हे 2-2, 3-3 लग्न केले म्हणजे सराईतच आहे ना. आता तुमचा प्रश्न असेल की बाबा मग तुम्ही मुलगी का दिली? तर आम्हाला दुसऱ्या मुलगी झाल्याच्या नंतर आम्हाला कळालं की याच्या अगोदरचे लग्न झालेले आहेत. आता एका मुलाचे 3 लग्न झालेले असतील, देराचे 2 लग्न झालेले असतील, बापाचे 2 लग्न झाले असतील, कोणी पोरगी देईल का हो त्याच्या घरात? नाहीच देणार. म्हणून आम्हाला ह्या गोष्टीची कल्पनाही नव्हती. ह्या असं यांनी जे आहे हे 2 मुली 2 वर्षाच्या नंतर आम्हाला कळालं की याचे 2-2, 4-4 लग्न झालेले आहेत. आता म्हणजे आता तुमचं म्हणणं काय की बाई काय ते नाही, यांनी आपल्याला आपण वागायला कधी तयार आहेत. आपण आजही पोरी, आता हे सरपंच साहेब जे आहेत, हे जे काही प्रतिष्ठित आहेत, माझे वडील आहे बबनराव गोरे, याच्यासोबत आम्ही सगळेजण आम्ही सोबत गेलो होतो. अच्छा. आणि आजही आपण तिथं जाऊन जर मुली जर वागायला तयार आहेत, ते जर वागवायला तयार असतील, आम्ही तर वागायला. आता 4 मुलीच्या नंतर सहज म्हणजे शक्य आहे का साहेब ते? 4 मुलीच्या नंतर शक्यच नाही ना ह्या गोष्टी. तर आजही मुलगी वागायला तयार आहे. आमचा कुठलाही त्या गोष्टीला विरोध नाही. जे काही होईल ते चांगलंच होईल.
आणि याच्यानंतरही आता ज्याचं अगोदर त्या बाकीच्या ज्या पोरी गेल्यात त्यांचे जे काही 498चे मॅटर त्या लोकांनी दाखल केलेत, तसं तर यायला शक्य नाही ना. दुसरं लग्न करणं काही शक्य नाही. 4 मुलीचा व्यवहार, 4 मुलीचा हे कसं करणार, याच्यावर उपजीविका उदरनिर्वाह कसा करणार. याच्यासाठी आता त्याला झालं पैशाचा गर्व, पैशाने हे सगळे काही प्रकरण दाबायले, तर बाकीचे पोलीसवाल्याचे झाले, बाकीच्या गोष्टीचे झाले, हे प्रकरण त्याचं दाबादाबी पैशानं सगळा काही खेळ करायला ते. यूँ पूरे मामले में देखा जाए तो मुक्ता अनिल सोनू ने इस जो महिला का जो मामला है, इन्हें 4 लड़कियां क्यों पैदा हो रही है, यही मेन मुद्दा लेकर यहाँ का मामला पूरा बिगड़ा हुआ है. जिला वाशिम के सवड़ गांव में रहने वाले ये व्यक्ति जो प्रतिष्ठित व्यक्ति है, जिसके घर पर 40 एकड़ ज़मीन बताई जा रही है, एक अच्छा फैमिली है, वो फैमिली में ये बताया जा रहा है कि वहाँ पर लड़की ना हो और लड़की होने के कारण उस महिला पर किस तरह से अत्याचार किया जा रहा है, ये आज हमने हमारे फैमिली की जो यहाँ पे थी वो फैमिली से पूछा है. सरपंच, माजी सरपंच और यहाँ के प्रतिष्ठित नागरिकों भी उनके विचार लिए हुए हैं. इसके बाद अब यहाँ का कानून जो है वहाँ का क्या कहता है और इन पर वहाँ के एसपी इस मामले में क्या निर्णय लेंगे, ये आने वाला समय ही बताएगा. हमारे न्यूज़ चैनल को देखने के लिए लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए, सब्सक्राइब करना ना भूलें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.